नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी हरभऱ्याची पातळ भाजी ही रेसिपी दाखवणार आहेत. आता ह्या थंडीच्या दिवसामध्ये, हिवाळ्यामध्ये आपल्याला ही हरभऱ्याची भाजी सर्व ठिकाणी आपल्याला ती उपलब्ध असते. तर बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आता ही हरभऱ्याची भाजी विकायला आलेली असते. आता हे हरभऱ्याची भाजी कशी करायची मी तुम्हाला दाखवत आहे. आता ही मी पातळ भाजी करत आहे. आता ही हरभऱ्याची भाजी एकदम कवळी आहे, त्याच्यामुळं मी त्याच्या काड्या काढलेल्या नाही. तुम्ही जर ती भाजी कवळी नसेल तर त्याचे फक्त पानं घ्यायचे. निब्बर जर भाजी असेल तर पानं घ्यायची आणि त्याच्या काड्या काढून टाकायच्या आहेत. ह्या कोवळ्या असल्यामुळे मी त्या काड्यासहित घेतलेलं आहे. आता ही भाजी मी स्वच्छ धुवून पाणी त्याचं निथळत ठेवलेलं आहे. आता ही भाजी 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि पाणी त्याचं सर्व काढून घेत आहे मी. तर बघा मैत्रिणींनो, आता ही आपली भाजी स्वच्छ धुवून झालेली आहे. तर चला आता आपण यामध्ये काय काय टाकणार आहे ते बघा. आता यामध्ये मी टाकणार आहे हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि कोथिंबीर. जी कोथिंबीर घेतलेली आहे ती मी काड्या साहित्यामध्ये वापरणार आहे. तर आता आपण हे मिक्सरला लावून त्याचं जाडसर असं वाटून घेणार आहोत. तर बघा अशा प्रकारे आता ही लसूण मिरची आपण मिक्सरला लावून असं थोडंसं जाडसर त्याची ठेचा करून घेतलेला आहे. आता हा ठेचा आपल्याला त्या भाजीमध्ये वापरायचा आहे. चला तर मग आता ही भाजी मी कशी करते हा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. आणि अगदी चविष्ट आणि सुंदर अशी ही भाजी होती. तर मुलंसुद्धा ही भाजी खूप आवडीने खातात. तर बघा मैत्रिणींनो, आपण आता याचा ठेचा तयार करून घेतलेला आहे. आता आपण ही भाजी करायला घेऊ. आणि अजून त्यामध्ये मी काय काय टाकते हे तुम्ही बघा. आता यामध्ये मी 2 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 2 चमचे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. या भाजीमध्ये आपल्याला शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे. आणि तर मापाने जर घेतलं तर 2 वाट्या माझी ही भाजी आहे. तर मग 2 वाट्याला अर्धी वाटीला कमी ही चणा डाळ घ्यायची आणि त्याच्यापेक्षा थोडेसे कमी शेंगदाणे वापरायचे आहे. आणि तुम्हाला शेंगदाणे जास्त आवडत असतील तर तुम्ही जास्त वापरले तरी चालतात. आता हे शेंगदाणे आणि चणा डाळ आपण स्वच्छ धुवून घेऊया. आता ही भाजी मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. तर चला आता हे चणा डाळ आणि शेंगदाणे आपण धुवून घेऊया. आता हे आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. तर बघा आता ही आपली चणा डाळ आणि शेंगदाणे मी धुत आहे. आता हे धुवून आपल्याला हे पाणी काढून टाकायचं आहे. आता हे पाणी काढून टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला भाजी बुडेल एवढं पाणी आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. आता यामध्ये मी 1 वाटीभर पाणी टाकून घेतलेलं आहे. आता हे वाटीभर पाणी टाकून घेतल्यानंतर आता आपल्याला ती भाजी आहे हरभऱ्याची ती यामध्ये टाकायची आहे. आता हे चणा डाळ, शेंगदाणे आणि भाजी आपल्याला एकत्र शिजवून घ्यायची आहे. तर बघा आता ही भाजी आपण शिजवून घेऊया आणि याच्या 4-5 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. आता ही भाजी आपली कुकरमध्ये मी लावलेली आहे. आता याच्या आपण आता हे गॅसवर झाकण लावून गॅसवर ठेवू आणि याच्या आपल्याला 4-5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. चला तर मग आता आपण 5 शिट्ट्या करून घेऊया याच्या. आता आपण गॅसवर ठेवलेली आहे आणि आता याच्या 5 शिट्ट्या केलेल्या आहेत. आता आपण त्याचं झाकण काढू. बघा आता ही भाजी अगदी सुंदर अशी शिजलेली आहे. तर बघा अशी आपण आता बोटाने ती शिजली का नाही हे बघायचं अगोदर. नसेल शिजली तर अजून 2 शिट्ट्या त्याच्या करून घ्यायच्या. आता ही भाजी आपल्याला एकजीव करून घ्यायची आहे, सर्व मिक्स करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये. तर आपण आता ही भाजी व्यवस्थित अशी एकजीव करून घेऊया. आता बघा भाजी आता सर्व मिक्स झालेली आहे. आणि आता यामध्ये आपल्याला फक्त 1 छोटा चमचा भरून बेसन पीठ टाकायचं आहे.
त्यामध्ये आपण बेसन पीठ टाकलेलं आहे. आता हे बेसन पीठ टाकून आपण ही सर्व भाजी सारखी करून घेऊया. ती भाजी आपण सर्व मिक्स करून घेणार आहोत. आणि आता त्यामध्ये मी मीठ टाकून घेत आहे. आता भाजी सारखी करतानाच त्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आता हे सर्व आपण व्यवस्थित आता एकजीव करून घेऊया. तर बघा मैत्रिणींना, अशा प्रकारे आता ही भाजी सर्व व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायची आहे. आणि ही भाजी फक्त हिवाळ्यामध्ये मिळते आणि ती शरीरासाठी सुद्धा या अशा प्रकारच्या भाज्या खूप चांगल्या असतात. त्याच्यामुळं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे अशा भाज्या आणून करून खाऊ शकतात. तर बघा आता ही हरभऱ्याची भाजी आता आपण व्यवस्थित आता एकजीव करून घेतलेली आहे. आणि आता आपण त्याला फोडणी देणार आहोत. तर त्यासाठी मी 1 पळी भरून तेल टाकलेलं आहे. आता पालेभाज्यांना थोडंसं जास्त तेल वापरायचं, त्यामुळं भाज्या या टेस्टी होतात. तर बघा आता आपण ही 1 पळी तेल टाकलेलं आहे. आता फोडणी करून घेणार आहोत. आता या फोडणीमध्ये जिरे आणि मोहरी या दोन्हीचाही मी वापर करणार आहे. आता जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण जो ठेचा करून ठेवलेला आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर बघा आता हा ठेचा आपण त्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आणि 2 मिनटं तो ठेचा आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये आता आपण हळद टाकून घेऊया. आता हा ठेचा आपला व्यवस्थित परतून झाला आहे. आता हळद टाकून घेतलेली आहे. आता ही हळद आपण त्यामध्ये मिक्स करून घेऊया. आणि नंतर आता ती भाजी आपल्याला त्या फोडणीमध्ये टाकून घ्यायची आहे. तर बघा आता ही भाजी आपण फोडणीमध्ये टाकून घेतलेली आहे. आणि आता ही व्यवस्थित आपण आता हलवून घेऊया. तर बघा मैत्रिणींनो, अगदी सुंदर अशी टेस्टी ही हरभऱ्याची भाजी तयार होते. नाही तर मग मुलं ही हरभऱ्याची भाजी पाहिली की खायचा कंटाळा करतात. पण अशा प्रकारे केली तर त्याच्या फोडणी दिल्यानंतरच मुलं ही लगेच खायला मागतील. इतकी सुंदर त्याचं टेस्ट होते. तर बघा आता ही भाजी आता हे कुकर धुवून मी त्यामध्ये ते पाणी टाकलेलं आहे. आणि आता त्यामध्ये आपल्याला अगदी थोडासा गूळ टाकायचा, कारण हरभऱ्याची भाजी ही थोडीशी आंबटसर असते. त्याच्यामुळं आंबट गोड चव अगदी छान लागते. अगदी थोडासा गूळ त्यामध्ये मी टाकलेला आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता ही आपली भाजी रेडी झालेली आहे. आता ती 2-3 मिनटं आपण उकळू द्यायची, शिजू द्यायची आणि मग ती सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायची. तर बघा मैत्रिणींनो, आता ही माझी भाजी रेडी झालेली आहे. मी ती सर्विंग बाउलमध्ये सर्व केलेली आहे. तर तुम्हाला ही हरभऱ्याची भाजीची रेसिपी कशी वाटली, आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.